नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी आहे या बुलेटिनची. परराज्यातून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या नागरिकांसाठीच्या प्रवासाच्या निर्बंधांमध्ये बदल करण्यात आले. देशातील आणि राज्यातील याबाबतचे नियम समान असावेत असं केंद्रानं खडसावल्यानंतर राज्यातल्या नियमांमध्ये तातडीनं बदल करण्यात आलेत. देशांतर्गत विमान प्रवास करताना आरटीपीसीआर टेस्ट नको असे केंद्राचे आदेश आहेत. त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं आपले नियम मागे घेतलेले आहेत. ओमायक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विदेशातून येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी राज्य सरकारनं मंगळवारी रात्रीपासून स्वतंत्र नियमावली लागू केली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तसं करण्यास राज्य सरकारला मनाई केली आणि केंद्रानं राज्याला फटकारल्यानंतर राज्य सरकारनं हा निर्णय आता मागे घेतलाय. देशांतर्गत विमान प्रवासादरम्यान आरटीपीसीआर टेस्टची सक्ती नको असं केंद्रानं खडसावल्यानंतर राज्य सरकारनं आपला हा निर्णय मागे घेतलाय. राज्यातले हे नवे सुधारित नियम काय आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. देशांतर्गत विमान प्रवासासाठी सर्टिफिकेट गरजेचं आहेच. 2 लसींचं सर्टिफिकेट गरजेचं आहे. केंद्राच्या या सूचना आहेत त्या हवाई प्रवासासाठी लागू आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे हे हाय रिस्क वरती आहेत आणि या देशातून आलेल्यांना आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक आहे. प्रवाशांसाठी विमानतळावरती वेगळी काउंटर्स तयार करण्यात आलेली आहेत. 7 दिवस विलगीकरण सुद्धा सक्तीचं करण्यात आलंय आणि देशातील प्रवाशांबाबत गरजेनुसार नियम बदल केले जात आहेत. देशांतर्गत प्रवासादरम्यान दुसरी आरटीपीसीआर टेस्ट ही 7 दिवसांनंतर करणं अनिवार्य आहे. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्यासोबत मुंबईतून फोन लाईन वरती जोडले गेलेत. तुषार, एकतर राज्य सरकारनं आधी काय नियम घालून दिलेले होते या विमान प्रवासासाठीचे आणि आता केंद्राच्या सूचनेनंतर काय बदल करण्यात आलेत? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर जो हा नवा ओमायक्रॉनचा व्हेरियंट आलेला आहे, या व्हेरियंट बद्दल आपला देश त्याचप्रमाणे राज्य आपल्याला विविध उपाययोजना आपल्याला करताना पाहायला मिळतात. सर्वात महत्वाचं आता जे कॉन्सन्ट्रेशन आहे श्वेता, ते म्हणजे सर्व विमानतळावरती असणार आहे. कारण की दक्षिण आफ्रिकेमधून जे जे व्यक्ती येतील ते प्रामुख्याने आपल्याला विमान सेवेमार्फत येताना पाहायला मिळणार. त्यामुळे विमानतळावरती आता लक्ष हे आपल्याला संपूर्ण राज्य सरकारने, केंद्र सरकारने कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. यापूर्वी जेव्हा डेल्टा व्हेरियंट आला किंवा अल्फा व्हेरियंट आला तेव्हा या ठिकाणी विमानतळावरती आपल्याला जी काही यापूर्वी जी काही आपल्याला बंधनं घालण्यात आली होती ती सौम्य प्रकारची होती. मात्र आता आपण जर पाहिलं असेल तर जे हाय रिस्क देश प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका असेल, झिम्बाब्वे असेल किंवा बोस्टवाना असेल, या 3 देशातून आपल्याला साधारणतः 29 देशांमध्ये आपल्याला आता ओमायक्रॉनचा व्हेरियंट आपल्याला संक्रमित होताना पाहायला मिळते. त्यामुळे मुंबई असेल किंवा इतर महत्वाची देशातली विमानतळ असतील त्या ठिकाणी या 3 देशांमधून जो व्यक्ती येईल त्यांना 7 दिवसांपर्यंत क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या प्रामुख्याने 2 वेळा आरटीपीसीआर टेस्ट करताना पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे देशांतर्गत जेव्हा प्रवासी प्रवास करणार आहेत त्यांना सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे युनिव्हर्सल जो पास मिळतो, ज्यांचं 2 लस पूर्ण झालेल्या त्यांचा पास असणं गरजेचं आहे. त्यामुळे आता राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, ओमायक्रॉन बाबत आपल्याला अधिक सजग झाल्याचं पाहायला मिळते आणि विमानतळ यावरती आपल्याला लक्ष ठेवून आहेत. तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे केंद्राच्या सूचनेनंतर विमान प्रवाशांसाठी राज्यानं जारी केलेल्या ज्या नव्या सूचना किंवा बदल आहेत हे आपण पाहिले. आता महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातच ओमायक्रॉननं शिरकाव केल्यामुळे राज्यामध्ये अगदी बारकाईनं लक्ष ठेवावं लागेल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणालेत. राज्यामध्ये 2 ठिकाणी जिनोमिक्स किंवा जिनोम सिक्वेन्सिंग लॅबचं काम सुरू आहे. एक मुंबईमध्ये आणि दुसरी पुण्यामध्ये सुरू होते असं राजेश टोपेंनी सांगितलंय. आतापर्यंत 28 जणांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून त्यांचे रिपोर्ट अजून आले नाहीत अशी माहिती देखील टोपेंनी दिली आहे. 61 आंतरराष्ट्रीय प्रवासींचे आरटीपीसीआर त्या ठिकाणी करण्यात आलेले असून 3 आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि या 3 आरटीपीसीआरला आपण जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या दृष्टिकोनातून पाठवलेलं आहे. त्याच्या बाबतीत अद्याप रिपोर्ट्स आलेले नाही. तर अशा स्वरूपाने मला असं वाटतं की एकंदर जे काही सर्वेक्षन्स त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत, 2 ठिकाणी जिनोमिक सिक्वेन्सिंगचं काम चालू आहे. एक कस्तुरबा गांधी मुंबईमध्ये
आणि दुसरं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी NIV पुणेमध्ये. अशा स्वरूपाने तिथे एकूण आपण साधारण पुढची बातमी या संदर्भातली. साताऱ्यामध्ये 10 परदेशी नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आलंय. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झालंय. अमेरिका, डेन्मार्क, दुबई आणि कुवेतमधून हे नागरिक आलेत आणि त्या 10 परदेशी नागरिकांची कोरोना टेस्ट सुद्धा केली जाईल. मात्र सध्या त्यांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. साताऱ्यामध्ये 10 परदेशी नागरिक सध्या होम क्वारंटाईन आहेत, कारण ते परदेशातून आलेत. ज्या देशातून ते आलेत, अमेरिका, डेन्मार्क, दुबई आणि कुवेतमधून आलेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना क्वारंटाईन केलं गेलंय. आमचे प्रतिनिधी किरण मोहिते साताऱ्यातून आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. किरण, हे जे 10 परदेशी प्रवासी आहेत, साताऱ्यामध्ये केव्हा आले, त्यांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले, त्यांच्या कोणकोणत्या टेस्ट होणार आहेत? नक्कीच श्वेता, हे जे 10 परदेशी नागरिक आहेत हे काल रात्री जे आहेत ते सातारमध्ये दाखल झालेले आहेत. सातारा शहरामध्ये आणि महाबळेश्वरमध्ये ही लोक वास्तव्यास आहेत. आणि ही जी 10 लोक आहेत ते अमेरिकेतून एक नागरिक आलेला आहे, डेन्मार्क मधून 4 नागरिक आलेले आहेत, तर दुबई, फ्रान्स आणि कुवेतमधून प्रत्येकी 1 अशा आणि इतर देशातूनही 2 नागरिक जे आहेत, असे मिळून 10 नागरिक जे आहेत ते सातारमध्ये दाखल झालेले आहेत. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आता अलर्ट झालेलं आहे. भारतामध्ये आता 2 जे पेशंट जे आहेत ते आढळल्यानंतर आता जिल्हा स्तरावर आता ही खबरदारी घेतली जात आहे. एकंदरीत ज्या ठिकाणी गर्दी आहे त्या ठिकाणी काही नियम किंवा दंड जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहे. मास्क वापरा अशाच प्रकारच्या सूचना ज्या आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. त्यासोबतच ज्या टेस्ट जे आहेत टेस्ट करणं अनिवार्य आहे. त्यासोबतच जे काही लसीकरण आहे ते पूर्ण झालेलं आहे. त्यांनीच त्या ठिकाणी मॉलमध्ये जावं अशा प्रकारच्या सूचना देखील. किरण, आणि हे जे 10 परदेशी नागरिक आलेत त्यांच्या आता टेस्ट होऊन ज्यांना सध्या विलगीकरणामध्ये ठेवण्यात आलंय, टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेलच ते सुरक्षित आहेत की नाहीत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. 94व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होते. पाहूया त्याच संदर्भातल्या बातम्या. साहित्य संमेलनाची आजपासून सुरुवात होते. मराठी सारस्वतांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होते. दुपारी 4:30 वाजता या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. आणि या साहित्य संमेलनाला माजी आणि आजी हे दोन्ही संमेलनाध्यक्ष गैरहजर असणार आहेत. ही मोठी बातमी. माजी संमेलनाध्यक्ष दिब्रेटो आणि आजी संमेलनाध्यक्ष नारळीकर हे दोघंही प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर असणार आहेत. काही वेळातच कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या टिळकवाडीतल्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडीनं या संमेलनाची सुरुवात होणार आहे. अगदी काही क्षणात ग्रंथदिंडी निघेल आणि या साहित्य संमेलनाला सुरुवात होईल आणि उद्घाटन हे संध्याकाळी 4:30 वाजता होणार आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग नाशिकमधून आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, सुरुवात ग्रंथदिंडीनं होतीये, कसं वर्णन कराल सगळ्याचं? श्वेता, अपूर्व असा हा सोहळा असतो. कसा वर्णावा शब्दामध्ये, अशा प्रकारची पूर्णपणे तयारी या ठिकाणी जय्यत दिसते. कुसुमाग्रज प्रतिष्ठान म्हणजे टिळकवाडीतील विवा शिरवाडकर यांचं हे निवासस्थान, म्हणजे की साहित्यिकांच्या खऱ्या अर्थानं एका वेगळ्या मांदियाची अनुभवी देणारी ही जागा. आणि याच ठिकाणी आता या ग्रंथदिंडीची सुरुवात होणार आहे. सगळे तयारी आहे काय, जय्यत तयारी केली आहे, पाऊस सुद्धा थांबलाय, काय सांगणार? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये या नाशिक नगरीत, कुसुमाग्रज नगरीत आणि साहित्य नगरीमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. सर्व साहित्यिक, लेखक, कवी आणि विशेषतः वाचक यांचं सुद्धा सर्वांचं स्वागत करतो. या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आज पहिला दिवस आहे आणि ग्रंथदिंडीनी सुरुवात होते. या ग्रंथाचं पूजन, मान्यवरांचं पूजन, त्यांचं औक्षण अशाने सुरुवात होणार आहे. मला नक्की आशा आहे की हे 3 दिवस फुलांनी सगळे या दिंडी सजलेली आहे, रस्ते रांगोळ्यांनी सजले. अजयराव, काय सांगाल? अतिशय उत्साहपूर्ण नाशिक शहरामध्ये वातावरण आहे. शहराच्या इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीने 94वं मराठी साहित्य संमेलनाचं सर्व नियोजन लोकहितवादी मंडळ व नाशिककरांनी केलेलं आहे. आणि त्याची आता इथं थोड्याच वेळात
इथं पूजन होऊन सुरुवात होणार आहे. पूजन होऊन या ठिकाणी सुरुवात होणार आहे. महापौर सतीश कुलकर्णी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि याचमुळे आपण बघतोय की सगळ्यांचीच एक वेगळी तयारी आपल्याला दिसते. म्हणजे 1945 साली तात्या ज्यावेळेस साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, नाट्य संमेलनाचे सुद्धा अध्यक्ष असलेले एकमेव धुरणी असलेले तात्या आणखीन याच ठिकाणी त्यांच्या अनेक वेगवेगळ्या साहित्याच्या कलाकृती अनुभूती आणखीन या दंडाची सुरुवात आहे. विनायकजी आपल्यावर आहेत. किती ग्रंथ आपण सहभागी करतोय दिंडीत? ग्रंथदिंडीमध्ये महामंडळांनी जे नमूद केलेले आहेत ते ग्रंथ त्याच्यात समाविष्ट केलेले आहेत. पण मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही आता म्हटलं की फुलांनी पालखी सजली, तर हे गुलशनाबाद आहे. इथे कशाचंही सुवासात रूपांतर होतं आणि फुललं जातं. त्यामुळे साहित्याचं पण तेच आहे. आता लवकरच पूजनाला सुरुवात होईल. सुरुवात होते. आपण बघतोय की इथले सगळे जे मान्यवर, आपण स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, निमंत्रक महापौर सतीश कुलकर्णी असो, हे सगळेजण आलेले आहेत या दिंडीला, या दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले सगळे मान्यवर. आणि 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ही दिंडी नाशिकच्या टिळकवाडी परिसरात असलेल्या कुसुमाग्रज अर्थात तात्यासाहेब विष्णू वामन शिरवाडकर यांच्या निवासस्थानापासून ही निघते. प्रशांत, जी पालखी आहे फुलांनी सजवलेली ही पालखी आणि याचबरोबर जवळपास 1,500 ग्रंथ या दिंडीत सहभागी होत आहे आणि हे सगळे आता हा अपूर्व सोहळा दिसतोय. प्रशांत, आपण वेळोवेळी या ठिकाणच्या सगळ्या हा जो काही माहोल आहे याचा आढावा घेत राहूच. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. ग्रंथदिंडीला अगदी सुरुवात होते कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून. यासाठी सगळे जमलेले आहेत. आधी ग्रंथदिंडी आणि संध्याकाळी 4:30 वाजता उद्घाटन. अशा प्रकारे हा पहिला दिवस साहित्य संमेलनाचा. या संदर्भातले सगळे अपडेट आपण घेत राहूच. तुर्तास पुढच्या बातम्यांकडे वळतोय. संपूर्ण राज्यासह जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढल्यानं तापमानात घट झाली आहे. या पावसामुळे कापूस, मका, कांदा इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. याबाबत शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वेलदाळा या गावामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. गेले 2 दिवसापासून ढगाळ वातावरण आणि कुठे रिपरिप पाऊस सुरू आहे. गेले 24 तास उलटून गेलेले आहे. ढगाळ वातावरण आहे. या निमित्ताने जे वेलदाळा या गावामध्ये शेतकऱ्यांना कांदे या पिकांना मोठा फटका बसलेला आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मला हे सांगा, गेले 2 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे, कोणकोणते पिकांना याचा परिणाम झालेला आहे? याच्यापासून हे तुम्ही पाहताय कांदा रोप आहे. कांद्या रोपाला फटका बसतो आहे. परंतु पहिल्या हंगामाचा जो कांदा लावला गेला आहे, बरसाती कांदा, लाल कांदा, तो कांदासुद्धा आता सड्याच्या मार्गावर आहे. निसर्गाच्या याच्यानं पहिल्या पाण्यातही त्या कांद्यानं फटका खाल्ला आणि परत आताही पाणी पडल्यावर तो कांदा सडील. आणि आता पाहतो आपण हे 3,000 रुपये किलोचं बियाणं टाकून कांद्याचं रोप जगवतो आहे. परंतु या कांद्याच्या रोपाचं बी आता हे तुम्ही शेतामध्ये बघितलं कितलं बैठ आहे. हे रोप जर हे पाणी पूर्ण असंच 1 ते 2 दिवस अजून वातावरण असंच राहिलं तर हे पूर्ण रोप वाया जाईल. सुरुवातपासूनच जर रोप बळायला सुरुवात लागली तर पुढं कसं होईल बा, हे संकट पडलेलं आहे शेतकऱ्याला. अजून मग त्याच्यात लाईनचा प्रॉब्लेम राहतो, काही राहतो. हे बरसात झाली, बरसात सारखा पाऊस सुरू होतो आहे. त्याच्या पुढे काय करावं ते संकट आहे. उपासमारीची पाळी आली आमच्यावर. आता आपण किती एकरमध्ये कांद्याची लागवड केलेली आहे? आता कांद्याची लागवड समजा का 2 एकरामध्ये केलेली आहे. पण तोच काढलेला अरे देव सवरत देत नाही बा, सळ लागायची पाळी आली त्याच्यावरती. गेले 2 दिवसापासून रिपरिप पाऊस सुरू असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक असेल, गहू आणि हरभरा या पिकांना खूप मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, जळगाव. अवकाळी पावसामुळे एकटा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे राज्य सरकारनं पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. मोठ्या प्रमाणात हा अवकाळी पाऊस पडलेला आहे. विशेषतः जिथे कापण्या झाल्या होत्या अशा ठिकाणी किंवा फळबागा असतील अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आमच्यापर्यंत देखील पोहोचते आहे. त्यामुळे अशा अवकाळी पावसामध्ये साधारणपणे झालेलं नुकसान हे जे काही NDRFचे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्समध्ये बसतं. म्हणून राज्य शासनाने तात्काळ या संदर्भात मदत केली पाहिजे.
आणि जी काही त्याची माहिती आहे, पंचनामे आहेत, ते तात्काळ गोळा करून आणि जेवढा लवकरात लवकर होईल ही मदत ही राज्य सरकारच्या वतीनं झाली पाहिजे. अवकाळी पावसाचा सगळ्यात जास्त फटका जर कोणाला बसला असेल तर तो शेतकऱ्यांना. अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात टोमॅटो, चवळी, गवार यासारख्या अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय. बुधवारी दिवसभर पडलेल्या पावसानं शेतात सगळीकडे पाणीच पाणी साचलंय. एकट्या चिंचवली आणि आजूबाजूच्या भागातील शेकडो एकर फळशेती अवकाळी पावसामुळे पाण्याखाली गेली आहे. अजूनही शेतात पाणी तसंच आहे. कालच्या बुधवारी झालेल्या अवकाळी पावसानं ग्रामीण भागातील शेतकरी त्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सध्या आपण अंबरनाथ तालुक्यातील चिंचोली गावात आहोत आणि या ठिकाणी टोमॅटोचं पीक लावलेलं होतं. मात्र 24 तास जो मुसळधार पाऊस या ठिकाणी अवकाळी बरसला त्याच्यामुळे या टोमॅटोच्या पिकामध्ये प्रचंड पाणी होतं. सध्या 24 तास उलटलेले आहेत, मात्र तरी देखील शेतातील पाणी हे तसंच आहे आणि पूर्ण चिखल झालेलं आहे. आपण माझा पाय पाहू शकतो की पूर्ण चिखल झालेला आहे या शेतामध्ये. ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. दादा, पाऊस पडला, काय पीक लावलं होतं आणि कशा प्रकारचं नुकसान झालं आहे तुमचं? पाऊस पडण्याच्या अगोदर आम्ही सड्या पाडल्या होत्या शेतीमध्ये, लागवड केली टोमॅटोची. म्हणजे 24 अवकाळी पाऊस पडल्यामुळे नुकसान झालेले आहे. टोमॅटो बहुतेक मरण होणार आहेत. थोडेफार वाचतील, थोडेफार जातील. आता 24 तासानंतर पण शेतात एवढं पाणी आहे. काल किती पाणी असेल? काल पूर्ण शेत भरला पूर्ण शेत भरला होता. काही काम होता, काही भरलेला होता. पण बहुतेक आता असं पाणी साचून राहिल्यामुळं नुकसान तर होणारच आहेत. त्याबद्दल काहीतरी सरकारने लक्ष दिलं पाहिजे. बरं, सरकारने लक्ष दिलं पाहिजे. ताई, तुम्ही किती दिवस या शेतासाठी, या पिकासाठी मेहनत घेतली होती आणि आता तुमच्या हातातोंडाशी आलेला पीक आता जाताना दिसतो. काय करणार त्याला? आता पावसाच्या हातात काय, पाऊस काय कोणत्या हातात आहे का? काय होईल, काय जाईल आपल्याला पुढचा कळेल का? मागचा सांगवल पण पुढचा नाही सांगत ना. पण आता मदत मिळाली पाहिजे तुम्हाला. आता आम्हाला मदत मिळायला पाहिजे. मदत मिळाली पाहिजे. आम्ही कष्ट केलेत, जे आम्ही मेहनत केली त्याचा आम्हाला काहीतरी भरपाई भेटल्या पाहिजे. हीच अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्याची असते, कारण अवकाळी पावसानं अक्षरशः 24 तास या ग्रामीण पट्ट्याला झोडपून काढलं होतं आणि हातातोंडाशी आलेलं पीक आता जाताना दिसतंय. त्यामुळे आता लवकरात लवकर पंचनामे करून तात्काळ आम्हाला मदत द्यावी, अशा प्रकारची मागणी या शेतकऱ्यांची आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, चिंचोली गाव, अंबरनाथ. ऐन थंडीमध्ये पडलेल्या अवकाळी पावसानं तळकोकणातील आंबा बागायतदार सुद्धा चिंतेत सापडलाय. अवकाळी पावसामुळे बागायतदारांचं तसंच मत्स्य व्यावसायिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कडाक्याच्या थंडीत बहरलेला मोहोर आता पावसामुळे पडू लागलाय. त्यामुळे 2 वर्षापासून असणारं कोरोनाचं सावट आणि यावर्षी पडणारा अवकाळी पाऊस यामुळे आंबा बागायतदार आणि मत्स्य व्यावसायिक चिंतेत सापडलेत. पहिली 2 वर्ष आमची कोरोनामध्ये आहे, सीझन पूर्ण आंब्याचा बाद निघून गेलं. आता हे मोहर आला होता चांगला. हे वर्ष तरी वाटत होतं की हे टायमेला सीझन चांगलं होईल, पण हा अनियमित पाऊस पडत असल्यामुळे जो 35-40% जो काय मोहर आला होता ते फवारणे बी सर्व पूर्ण फुकट गेलेले आहेत आणि आज पूर्ण शेतकरी अडचणीत आलेले आहे. या शेतीचा आता हे काही उपयोग होणार पण नाही आहे आणि याच्या पुढे काय आता होईल ते पण सांगू शकत नाही. अनियमित पावसामुळे हा शेतकरी पूर्ण अडचणीत आलेला आहे. त्यामुळे याने शासनाने याची दखल घ्यावी ही माझी विनंती आहे. धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या 24 तासात पडलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय. जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आणि कापसासह रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात सूर्यदर्शन झालं नाही. तापमानाचा पारा सुद्धा 10 अंशांपर्यंत खाली आला असून थंडगार वाऱ्यांमुळे गारठा निर्माण झालाय. हे कालपासून जे पाणी झालं ना, या पाण्यामुळे काय होतं आहे, थेंब थेंब आल्यामुळे याच्या पोग्यामध्ये पूर्ण पाणी जात आहे आणि पोग्यामध्ये पाणी गेल्यामुळे त्याच्यावर आता आईचा संभव आहे. आई आली, बोन आई येण्याचा संभव आहे. तो पोगा म्हणजे नष्ट होईल. कापूस, तूर आणि कांदे यांचं बऱ्याच प्रमाणे नुकसान झालेलं आहे. कापूस वेचणीला आला असताना त्याला कोंबसुद्धा फुटलेले आहेत. तुरांना सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि जे गहू हरभरे पेरलेले आहेत त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून जो काही पावसानं धुमाकूळ घातलाय त्यानंतर आता पिंपरी चिंचवड आणि बारामतीवर धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. कडाक्याची थंडी, ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि त्यात हे दाट धुकं नागरिकांना अनुभवायला मिळतंय.
या निसर्गरम्य वातावरणात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दाट धुकं पडल्यानं वाहन चालकांना वाहनं मात्र हळू चालवावी लागत आहेत. आणि या सगळ्या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये आत्ता आपण इथेच थांबतोय. कोणत्याही बुलेटिन दरम्यानची कोणतीही बातमी तुम्हाला पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करत राहा. आणि त्यासोबत एक महत्त्वाची आठवण जाता जाता ती म्हणजे मास्क वापरायला विसरू नका घराबाहेर पडताना आणि सोशल डिस्टन्सिंगचं सुद्धा पालन करा.